कोरोनासारख्या विषाणूनं अखेर भारतात शिरकाव केलाय। चीनमध्ये या कोरोनासारख्या विषाणूनं हाहाकार माजवलाय। रुग्णालयांमध्ये आणि स्मशानांमध्ये अगदी रांगा लागल्या आहेत आणि जगाचं टेन्शन वाढवणाऱ्या याच कोरोनासारख्या विषाणूनं आता भारतात शिरकाव केलाय। या विषाणूचा पहिला रुग्ण भारतात आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर बंगळुरूतल्या एका रुग्णालयात एका 8 महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV व्हायरस आढळल्याची माहिती आहे। मात्र सरकारी लॅबमध्ये याची चाचणी केली नसल्याचं अजून स्पष्टीकरण आरोग्य विभागाने दिलंय। तर HMPV विषाणूची सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्येच आढळल्याचं कळतंय। रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त आहे। HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो। लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो। मुलांना श्वास घेण्यासही त्रास होतो। दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारख्या आजार असलेल्या मुलांना याचा सगळ्यात जास्त धोका आहे। आणि याच संदर्भात आता एक सविस्तर माहिती आहे, ती म्हणजेच चीनमधून कोरोना सदृश्य नव्या HMPV विषाणूनं थैमान घातलं असतानाच भारत सरकार आता अलर्ट मोडवरती आलंय। तर HMPVला रोखण्यासाठी सरकारनं खबरदारीचे उपाय योजलेत। नेमका काय आहेत या नव्या व्हायरसला रोखण्याचे उपाय पाहूयात स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। कोरोना आला, सावधान। चीनमध्ये थैमान, भारतात सावधगिरी। HMPV रोखण्यासाठी सरकारची खबरदारी। जग कोरोना महामारीच्या संकटातून पूर्णपणे सावरत नाही तोवर चीनमध्ये पुन्हा नव्या व्हायरसने थैमान घातलं। त्यामुळे भारत सरकार आता अलर्ट मोडवर आलंय। 5 वर्षांपूर्वी कोरोनाने भारतात केरळमधून एंट्री केली होती। त्यानंतर तेलंगणामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते। त्यामुळे आता केरळ आणि तेलंगणातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या सूचना नेमक्या काय आहे पाहूया। खोकताना आणि शिंकताना रुमाल वापरा। वारंवार हात साबणाने धुवा। सॅनिटायझरचाही वापर करा। गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा। फ्लू मध्ये आजारी लोकांपासून अंतर राखा। ताप, खोकला किंवा शिंक येत असेल तर सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा। पुरेसं पाणी प्या। पौष्टिक आहार घ्या। आजारी असताना घरी राहा। इतरांशी संपर्क टाळा। भारत सरकारने जागतिक आरोग्य संघटनेकडूनही अपडेट मागवल्यात। एवढंच नाही तर भारत सरकारने केरळ आणि तेलंगणामधील नागरिकांसाठी खबरदारीच्या सूचना दिल्या असल्या तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलंय। इन दिनों सर्दी के दिनों में रेस्पिरेटरी वायरस इन्फेक्शंस होते हैं और हमारे हॉस्पिटल्स और इंस्टीट्यूशंस इनको हैंडल करने के लिए तैयार हैं। बेड्स की भी अवेलेबिलिटी है, ऑक्सीजन वगैरह की भी अवेलेबिलिटी है। स्पेसिफिकली दवाइयाँ चाहिए नहीं होती बिकॉज इसके अगेंस्ट कोई स्पेसिफिक एंटीवायरल ड्रग्स है नहीं। चीनमध्ये HMPVचे रुग्ण आढळून येत असल्याचं वृत्त चीनने फेटाळलं। तर प्रत्येक हिवाळ्यात फ्लूचे रुग्ण वाढत असल्याचा दावा केला। मात्र चीनने कोरोना महामारीच्या काळातही अशाच पद्धतीने कोरोनाबाबतचा दावा हा फेटाळला होता। त्यामुळे चीन दावा फेटाळत असला तरी भारतातील नागरिकांनी खबरदारी घेणं हे गरजेचंच आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि यानंतर आता याच विषाणू संदर्भातील इतरही अपडेट्स आहेत, त्या वेगवान पद्धतीने जाणून घेऊयात टॉप 50च्या माध्यमातून। चीननंतर कोरोना विषाणूनं मलेशियात हाहाकार माजवलाय। मलेशियातल्या रुग्णालयात HMPV रुग्णांची संख्या वाढली आहे। लहान मुलं आणि वृद्धांना HMPVची लागण झाली आहे।
चीनमधील कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारही अलर्ट मोडवरती आलंय. राज्य सरकारनं नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसंच राज्याच्या आरोग्य मंडळानं सर्व रुग्णालयांनाही पत्र पाठवलंय. काश्मीरमध्ये आजही बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. कुलगाम, बांदीपोरा आणि गुलमर्गमध्ये बर्फाची चादर पसरली आहे. काश्मीरच्या अनेक भागांमध्ये हाडं गोठवणारी थंडी पाहायला मिळते. नागरिक अगदी शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. नागपूर आणि नाशिक महाबळेश्वर पेक्षाही थंड झालाय. नागपुरात 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत सुद्धा थंडीचा पारा 17 अंशांवरती गेलाय. उत्तरेच्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढलाय. राज्यात पुढचे 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाडा आणि मध्य उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे कोकण, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होणार आहे. दिल्लीतील दाट धुक्यांचा परिणाम विमानसेवेवरती सुद्धा होतोय. शनिवारी दिल्लीहून येणाऱ्या आणि पुण्यातून जाणाऱ्या तब्बल 32 विमानांना उशीर झाला. तर रविवारी सुद्धा 31 विमानांना अर्धा ते 3 तासांपर्यंत उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पालघरमध्ये पहाटे 4:30च्या सुमारास 2 सलग भूकंपाचे धक्के जाणवलेत. 3.7 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता होती. पालघरच्या बोर्डी, दापचरी आणि तलासरी भागात भूकंप झाला. सतत बसणाऱ्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. ओयोमध्ये आता अविवाहित जोडप्यांना नो एंट्री आहे. आतापर्यंत प्रेमी युगुलांना ओयोमध्ये पटकन रूम बुक करता येत होती. मात्र आता यावरती बंदी घालण्यात आली आहे. आता रूम बुकिंगसाठी जोडप्यांना लग्नाचा पुरावा द्यावा लागणार आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरातून हे नवे नियम पहिल्यांदाच लागू करण्यात आले. भिवंडीमध्ये एका प्रेक्षकानं फलंदाजावरती 500च्या नोटांचा पाऊस पाडल्याची घटना समोर आली आहे. कल्याण भिवंडी मार्गावरील कोनगाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ही घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. फिदा है पवन केने की बल्लेबाजी पर. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गजानन पाटील यांची नियुक्ती झाली आहे. गजानन पाटील यांनी गेली काही वर्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांचे उपसचिव आणि सचिव म्हणून काम केलंय. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणं पोलीस निरीक्षक गणेश मुंढे यांना भोवलंय. मुंढेंची पुणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. एका व्हॉट्सअप ग्रुपवरती एपीआय गणेश मुंढेंचं लोकसभा सदस्याविषयी अशोभनीय विधान व्हायरल झालं होतं. नवीन वर्षात नवी मुंबईकरांना सर्व नागरी सुविधा डिजिटल स्वरूपात मिळणार आहेत. नागरिकांना महापालिकेशी संबंधित सर्व कामं ही ऑनलाईन करता येणार आहे. यासाठी ई ऑफिस प्रणाली ही प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठी चित्रपटांना नाट्यगृहांमध्ये प्रदर्शित करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे. याबाबत विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नसल्यानं त्यांना नाट्यगृहांमध्ये जागा मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागानं केली होती. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोनं मोठं यश मिळवलंय. PSLV C60च्या माध्यमातून अंतराळात पाठवलेल्या बियांना अंकुर फुटलाय. जवळजवळ 0 गुरुत्वाकर्षण असलेल्या वातावरणात बियांना अंकुर फुटल्यानं संशोधकांच्या आशाही बळावल्या आहेत. अवकाशात वनस्पतींची वाढ नेमकी कशा पद्धतीनं होते हे या प्रयोगातून समजणार आहे. केनियातील माकुएनी काउंटीमधील मुकुको गावात 30 डिसेंबरला 500 किलो वजनाची धातूची रिंग कोसळली. प्राथमिक निष्कर्षानुसार ही रिंग प्रक्षेपण वाहनापासून वेगळी झाली असून ती पृथ्वीवरती पडल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येतोय. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण दिसतंय. पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी डिजिटल लाऊंज साकारण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई, बोरिवली, सुरत, वडोदरा यांसारख्या प्रमुख स्थानकांवरती डिजिटल लाऊंज उभारण्यात येणार आहे. या लाऊंजमध्ये प्रवाशांना ई वर्कसाठी आधुनिक सोयीसुविधा आणि 40 जणांच्या बसण्याची व्यवस्था असणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आंदोलन, सभा किंवा निदर्शनं आयोजित करण्यासाठीच 8 दिवस आधी परवानगी घेण्याबाबत नवा नियम लागू केला होता. या नियमाला युवक काँग्रेसकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. लोकरीची उत्पादनं ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. राज्य परराज्यांतील बाजारपेठ ओलांडून ही उत्पादनं परदेशातही पाठवली जात आहेत. दरवर्षी उत्पादन विक्रीचा आलेख वाढत चाललाय. गेल्या वर्षी राज्यातील 10 प्रक्षेत्रांवरून विक्री उलाढाल 25 लाखांपर्यंत पोहोचली होती. उजनी धरणात 96.92% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे आणि यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि नागरिकांना पिण्यासाठी संपूर्ण उन्हाळा पाणी उपलब्ध राहणार आहे. यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे नळदुर्ग इथल्या कुरनूर प्रकल्प तुडुंब भरून वाहतोय. या प्रकल्पातील पाण्यावरती विसंबून असलेल्या 10 गावांतील सुमारे 3,500 हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बीच्या आवर्तनास प्रारंभ करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड शहरातील कचराकुंड्या हटवल्यानंतर नागरिक मोकळ्या जागेवरती कचरा टाकत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळेच आरोग्य विभागानं 80 ठिकाणांची पाहणी करून तिथे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतलाय. या भागातील घंटागाड्यांची वेळ बदलण्यात येणार असून उघड्यावरती कचरा टाकण्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन अनुदान दिवाळीच्या काळात वितरणास सुरुवात झाली, पण अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. सुमारे 10,000 शेतकऱ्यांना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, तर अनेकांना पहिला हप्ता मिळालेला नाहीये. कुंभमेळ्यासाठी रेल्वेच्या IRCTC मार्फत भारत गौरवची विशेष रेल्वे पुण्याहून सोडण्यात येणार आहे. 15 जानेवारीला रात्री 10 वाजता ही गाडी सुटेल, अशी माहिती IRCTCचे टुरिझम व्यवस्थापक सुभाष नायर यांनी दिली आहे. प्रयागराजमध्ये येत्या 13 जानेवारीला पौष पौर्णिमा स्नानानं महाकुंभमेळ्यास प्रारंभ होणार आहे. या कुंभमेळ्यात 40 कोटी भाविक सहभागी होणार असून त्यांच्यासाठी 3,000 रेल्वे आणि 2 चार्टर विमानांची सोयही करण्यात आली आहे. प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी साधू आणि महंत प्रयागराजमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. आसामच्या कामाख्या पीठातून 57 वर्षीय गंगापुरी महाराज यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 3 फूट 8 इंच उंची असलेल्या या महाराजांना छोटू बाबा असंही म्हटलं जातं. गेल्या 32 वर्षांपासून त्यांनी अंघोळ केली नसल्याचा दावा करण्यात आलाय. ठाण्यातील बाळकुंभ परिसरात एका इमारतीला आग लागली होती. छाबाया पार्कमधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती ही आग लागली होती. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. पुण्याच्या भोरमधील दुर्गम कोंढरी गावात गेल्या आठवडाभरापासून वानरांच्या टोळीनं धुडकूस घातलाय. वानरांच्या उड्यांमुळे घराची कौलं फुटणं, नागरिकांच्या घरातून वस्तू पळवणं यासह शेतीचंही प्रचंड नुकसान वानर करतायत. वन विभागानं वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी भयभीत नागरिक करतायत. पुणे सातारा महामार्गाजवळ धारधार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या अज्ञात चोरांच्या टोळीची दहशत दिसून येते. ग्रामस्थांना मध्यरात्री ही टोळी फिरताना दिसली. सीसीटीव्हीत ही दृश्य कैद झाली आहेत. त्यांच्या सतर्कतेमुळे कोयता गँगनं धूम ठोकली. आणि आता एक मोठी बातमी सध्या समोर येतेय. बीड सरपंच हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या SIT टीममधून तिघांना बाहेर काढण्यात आलंय. API महेश विघ्नेंसहच दोघांना SITतून काढण्यात आलंय. यामध्ये हवालदार मनोज वाघ यांचाही समावेश आहे. महेश विघ्नेंचा वाल्मिक कराडसोबतचा एक फोटो समोर आला होता आणि त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी SIT चौकशीवरती आक्षेप घेतला होता. त्यांनी SIT बरखास्त करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे. SIT मधून तिघांना हटवलं गेलंय.
आणि यानंतर आता वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे. घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. शिष्टमंडळात संभाजीराजेंसह सर्व पक्षांचे प्रमुख नेत्यांचा समावेश असणार आहे. यावेळी सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. विधानसभेच्या पटलावर वाल्मिक कराड आणि या सगळ्यांना एकत्र कनेक्टेड करून ते बोललेले आहेत आणि म्हणून वाल्मिक कराड सुद्धा खंडणीच्या आरोपावर त्याला हात घेतलेला आहे. त्यापेक्षा त्याला ह्या केसशी कनेक्टेड असल्यामुळं त्या पद्धतीचे गुन्हे त्यांच्यावर नोंद व्हावेत म्हणून आम्ही यांना भेटणार आहोत. तिथं राज्यपालांना मला हे सुद्धा सांगायचं आहे की यांचा सगळ्यांचा मास्टर माइंड म्हणजे धनंजय मुंडे, सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेंना सुद्धा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. पूर्वी सुद्धा अंतुले जे असतील, आर आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा लोकांचा आक्रोश पाहून राजीनामा दिला होता. मग आता सरकार यांना संरक्षण का देत आहे? का अजितदादा त्यांना संरक्षण देतात? हे प्रश्न आम्ही सगळे राज्यपाल महोदयांच्या पुढे मांडण्यासाठी आज आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत. आज पंकजा मुंडे दिल्लीत गेलेल्या आहेत, त्या बीड प्रकरणावर बोलत नाहीये, मात्र दिल्लीत भेटी देतात. नाही, बोलायला पाहिजे ना. हा काय एका जातीचा विषय नाहीये, हा महाराष्ट्राचा अस्मितेचा प्रश्न आहे. सगळ्यांनी बोलायला पाहिजे. म्हणजे स्वतः पंकजाताई सुद्धा म्हटलेत की वाल्मिक कराडचं एवढं प्राबल्य आहे की धनंजय मुंडेंचा पान सुद्धा हलत नाही. मग आज का गप्प आहेत? बोलायला पाहिजे तिने. हे काय आमचा एकट्याचा विषय नाही, हा महाराष्ट्राचा विषय आहे. ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केलेली आहे असंच पद्धतीने चालेल मग महाराष्ट्रात त्याच्या पुढे. हे परवडणार आहे का महाराष्ट्राला? मग कशाला आपण शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं नाव आपण घ्यायचं? आपण जर बघितलं धनंजय मुंडे असे म्हणतात ते की बीडच्या चिन्ह उपस्थित होत आहे. बरोबर आहे. आता यासाठी आता एक पीआय आहे, माझ्याकडे फोटो आहे, पीएस आहे, सॉरी, त्या पीएस आहे वाल्मिक कराडच्यावर फोटो आहे धनंजय मुंडे निवडून हा एसआयटी मध्ये. आता काय चौकशी होणार आहे? तुम्ही चांगले अधिकारी द्या, जे डायरेक्ट आयपीएस आहेत, कुमावत सारखे अधिकारी असतील, शहाजी उमाप सारखे अधिकारी असतील, असे तुम्ही अधिकारी द्या, मग काहीतरी न्याय मिळू शकतो. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने फेअर ट्रायल द्यायचं असेल, जे मुख्यमंत्री बोलतात, तर त्या पद्धतीचे अधिकारी तिथे देणं गरजेचं आहे. धनंजय मुंडे असे म्हणतात की बीड हत्या प्रकरणामध्ये माझा काही संबंध नाही, मी राजीनामा का देऊ? धनंजय मुंडेला एवढंच माझा प्रश्न आहे, हे जे कोण आहेत ना आत गेलेत, हे कोणाची माणसं आहेत? हा वाल्मिक कराड कोणाचा आहे? मग तुमचा काही संबंध नाही. एक दिवशी देऊन तर बघा राजीनामा. काय एवढं त्या मंत्रीपद करून ठेवलंय? देऊन टाका राजीनामा एकदा आणि फेअर ट्रायल होऊन जाऊन दे ना. मग त्यांचे एवढे व्यावसायिक संबंध आहेत, त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत. तिथं त्या वाल्मिक कराडला तर वटमुक्तेर पत्र दिलेलं आहे. वटमुक्तेर पत्र कोणाला दिलं जातं? जो विश्वास आहे. बरं, बाकी सगळं नंतर बोलू. So it's already getting late. It is basically to give justice for Maharashtra. It is beyond caste and politics. The way Santosh Deshmukh was brutally killed. तर राज्यपालांच्या भेटीसाठी सर्वपक्षीय नेते आले आहे आणि या भेटीआधी संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंवरती कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं स्पष्ट केलंय. यानंतर इतरही राजकीय बातम्या आहेत, त्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा फोन आलाय. इन्स्टा अकाउंटवरून धमकी देणाऱ्या हितेश भेंडे या तरुणाचा शोध ठाण्यातील श्रीनगर पोलीस घेत आहेत. 24 वर्षीय हितेश हा वारलीपाडा इथला रहिवासी असून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. धनंजय मुंडेंच्या विरोधात परभणीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनोज जरांगेंच्या वरती आता बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सलग दुसरा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधी ओबीसी बांधवांकडून पळई पोलीस ठाण्यात जरांगेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातून 7% कपात करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचं माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावरती महायुतीनं टाकलेला हा दरोडा असल्याचा आरोपही टोपेंनी केलाय. हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारणार असल्याचंही राजेश टोपे म्हणाले.
सांगलीच्या भाजीपाला मार्केटमध्ये लसूण दरात वाढ झाली आहे. 3 ते 4 महिन्यांपासून लसणाची 350 रुपये किलोनं खरेदी केली जाते. थंडीचा हंगाम सुरू झाल्यानं भाज्यांचे दरही वाढले आहेत. सांगलीच्या भाजीपाला मार्केटमध्ये काकडी, गवारी, वटाणा, कांद्याची पात, गाजर आणि हरभरा या भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे दर तेजीत आहेत. तर पालेभाज्यांचे दर मात्र कमी झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळतोय. जालन्यातील अंबड तालुक्यात मोसंबीच्या बहाराला वातावरणाचा फटका बसतोय. जिल्ह्यात कधी ढगाळ तर कधी दमट आणि कधी अचानक कडाक्याची थंडी पडतीये. त्यामुळे मोसंबीच्या फळांना बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होतोय. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्यानं आलं, टोमॅटो, फ्लावर, मटार आणि कोबीच्या भावात घसरण झाली आहे. काकडी आणि कारल्याच्या भावातही वाढ झाली आहे. घाऊक बाजारपेठेत गेल्या 3 दिवसांत 10,500 कांदा पोत्यांची आवक झाल्यानं कांद्याचे भाव उतरलेत. गेल्या महिन्यात 100 रुपये प्रति किलो कांद्याचा भाव झाल्यामुळे हवालदिल झालेल्या ग्राहक वर्गाला आता दिलासा मिळालाय. जळगावात केळी दरात सातत्यानं घसरण सुरूच आहे. केळीचे दर 1,700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. मात्र सध्या कमाल दर 1,500 रुपये प्रति क्विंटल असे आहेत. निर्यातक्षम केळीला हे दर मिळत आहेत. नव्या तुरीची देशातील काही बाजारात आवक सुरू झाली आहे. बाजारात सध्या तुरीला 7,500 ते 8,000 रुपयांचा भाव मिळतोय. तुरीला उठाव चांगला आहे, तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे. पुढील काही आठवड्यांनंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतात. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्यानं 10 जणांना चावा घेतलाय. यामध्ये 5 मुलांसह नाशिक, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि इतर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. जखमींवरती त्र्यंबकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक इथे बिबट्यासोबत आता तरसाचीही दहशत पसरली आहे. टीव्हीवरती ती म्हणजेच अखेर ज्याची भीती होती ती खरी ठरली आहे. कोरोनासारख्या विषाणूनं अखेर भारतात शिरकाव केलाय. चीनमध्ये या कोरोनासारख्या विषाणूनं हाहाकार माजवलाय. अगदी रुग्णालयांमध्ये आणि स्मशानांमध्ये सुद्धा रांगा लागल्या आहेत. जगाचं टेन्शन वाढवणाऱ्या याच कोरोनासारख्या विषाणूनं आता भारतात शिरकाव केलाय. या विषाणूचा पहिला रुग्ण भारतात आढळलाय. कुठे? तर बंगळुरूमध्ये. बंगळुरूतल्या एका रुग्णालयात एका 8 महिन्यांच्या मुलीला HMPV व्हायरसची लागण झाली आहे. भारतातील HMPV व्हायरसची ही पहिलीच केस आहे. मात्र सरकारी लॅबमध्ये याची चाचणी केली नसल्याचं स्पष्टीकरण आरोग्य विभागानं दिलंय. HMPV विषाणूच्या सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहेत. रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त आहे. HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो. लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो. मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो. दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारख्या आजार असलेल्या मुलांना याचा सर्वाधिक धोका आहे. तर चीनमध्ये कोरोनासारख्याच या व्हायरसनं धुमाकूळ घातल्यानं आता चर्चा सुरू झाली आहे ती त्यावरच्या उपचाराची. या नव्या HMPV व्हायरसवरती नेमकं कोणती लस आहे का? कोणत्या औषधांमुळे हा आजार बरा होतो? त्यावरचाच साम टीव्हीचा हा विशेष रिपोर्ट पाहूयात. नवा व्हायरस, ना औषध ना लस. अँटीबायोटिक्सही HMPV पुढे फेल. चीनमध्ये धुमाकूळ, भारताला टेन्शन. 5 वर्षांपूर्वी 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनानं धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता त्याच कोरोनानं चीनमध्ये HMPVच्या नव्या विषाणूच्या रूपानं डोकं वर काढलंय. त्यामुळे चीनच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णांच्या रांगा लागल्या. मात्र या भयानक HMPV विषाणूच्या संसर्गावर कोणतीही लस किंवा अँटीबायोटिक्स उपलब्ध नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे या आजाराला रोखण्याचं मोठं आव्हान
आता जगासमोर असणार आहे. या नव्या व्हायरसची लक्षणं काय आहेत ते पाहूया. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणं, धाप लागणे, जुलाब, अंगावर पुरळ. कोरोनाप्रमाणेच घातक असलेल्या HMPV या विषाणूचा संसर्ग नेमका कसा होतो ते पाहूयात. खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग. संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे संसर्ग. संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना लवकर संसर्ग होतो. चीनमध्ये वेगानं पसरणाऱ्या HMPV या नव्या व्हायरसवर कुठलीही लस किंवा औषध नसल्यानं हा विषाणू जास्त घातक ठरू शकतो. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आणि यानंतर आता विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून. चीननंतर कोरोना विषाणूनं मलेशियात हाहाकार माजवलाय. मलेशियातल्या रुग्णालयात HMPV रुग्णांची संख्या वाढली आहे. लहान मुलं आणि वृद्धांना HMPVची लागण झाली आहे. चीनमधील कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारही अलर्ट मोडवरती आलंय. राज्य सरकारनं नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसंच राज्याच्या आरोग्य मंडळानं सर्व रुग्णालयांनाही पत्र पाठवलंय. कोरोना विषाणू भारतात दाखल झालाय. या विषाणूचा पहिलाच रुग्ण भारतात आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बंगळुरूतल्या एका रुग्णालयात एका 8 महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV व्हायरस आढळल्याची माहिती आहे. नवीन वर्षात नवी मुंबईकरांना सर्व नागरी सुविधा डिजिटल स्वरूपात मिळणार आहेत. नागरिकांना महापालिकेशी संबंधित सर्व कामं ही ऑनलाईन करता येणार आहेत. यासाठी ई-ऑफिस प्रणाली ही प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठी चित्रपटांना नाट्यगृहांमध्ये प्रदर्शित करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे. याबाबत विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नसल्यानं त्यांना नाट्यगृहांमध्ये जागा मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागानं केली होती. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोनं मोठं यश मिळवलंय. PSLV C60च्या माध्यमातून अंतराळात पाठवलेल्या बियांना अंकुर फुटलाय. जवळजवळ 0 गुरुत्वाकर्षण असलेल्या वातावरणात बियांना अंकुर फुटल्यानं संशोधकांच्या आशाही बळावल्यात. अवकाशात वनस्पतींची वाढ नेमकी कशी पद्धतीने होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. केनियातील माकुएनी काउंटीमधील मुकुको या गावात 30 डिसेंबरला 500 किलो वजनाची धातूची रिंग कोसळली. प्राथमिक निष्कर्षानुसार ही रिंग प्रक्षेपण वाहनापासून वेगळी झाली असून ती पृथ्वीवरती पडल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येतोय. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी डिजिटल लाऊंज साकारण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई, बोरीवली, सुरत, वडोदरा यांसारख्या प्रमुख स्थानकांवरती डिजिटल लाऊंज उभारण्यात येणार आहे. या लाऊंजमध्ये प्रवाशांना ई-वर्कसाठी आधुनिक सोयीसुविधा आणि 40 जणांच्या बसण्याची व्यवस्थाही असेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आंदोलन, सभा किंवा निदर्शनं आयोजित करण्यासाठी 8 दिवस आधी परवानगी घेण्याबाबत नवा नियम लागू केला होता. या नियमालाच युवक काँग्रेसकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. लोकरीची उत्पादनं ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरतात. राज्य परराज्यांतील बाजारपेठ ओलांडून ही उत्पादनं परदेशातही पाठवली जात आहेत. दरवर्षी उत्पादन विक्रीचा आलेख वाढत चाललाय. गेल्या वर्षी राज्यातील 10 प्रक्षेत्रांवरून विक्री उलाढाल 25 लाखांपर्यंत पोहोचली होती. उजनी धरणात 96.92% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि नागरिकांना पिण्यासाठी संपूर्ण उन्हाळा पाणी उपलब्ध राहणार आहे. यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे नळदुर्ग इथला कुर्नूल प्रकल्प तुडुंब भरलाय. या प्रकल्पातील पाण्यावरती विसंबूर असलेल्या 10 गावांतील सुमारे 3,500 हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बीच्या आवर्तनास प्रारंभ करण्यात आलाय.
पिंपरी चिंचवड शहरातील कचरा कुंड्या हटवल्यानंतर आता नागरिक मोकळ्या जागेवरती कचरा टाकत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळेच आरोग्य विभागानं 80 ठिकाणांची पाहणी करून तिथे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतलाय. या भागातील घंटागाड्यांची वेळ बदलण्यात येणार असून उघड्यावरती कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार. जळगाव जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन अनुदान दिवाळीच्या काळात वितरणास सुरुवात झाली, पण अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. सुमारे 10,000 शेतकऱ्यांना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, तर अनेकांना पहिला हप्ताही मिळालेला नाहीये. आता बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भात. उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढलाय. नागपूर, नाशिक, संभाजीनगर आणि बारामती या शहरांचा पारा महाबळेश्वरपेक्षाही घसरलाय. उत्तर महाराष्ट्र तसंच विदर्भात काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली उतरलाय. मुंबईतही थंडी जाणवते. मुंबईच्या किमान तापमानाचा पारा 17 अंशांवरती होता. राज्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यताही आता वर्तवली जाते. त्यामुळे थंडीचा कडाका वाढणार आहे. तर नागपूर महाबळेश्वरपेक्षाही थंड झालाय. नागपूरमध्ये 8.8 अंश सेल्सिअस तापमान आहे. भंडाऱ्यात 10 अंश सेल्सिअस. नांदेडमध्येही तसंच वातावरण आहे. तर बारामतीमध्येही 10 अंश सेल्सिअस तापमान आहे. गोंदिया, धाराशिवमध्ये 11 अंश सेल्सिअस आणि वर्ध्यात 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. संभाजीनगर, परभणी, उदगीर आणि मालेगावमध्येही 12 अंश सेल्सिअस तापमान आहे. शिवाय महाबळेश्वरमध्ये 13 अंश सेल्सिअस, अकोल्यात 14 अंश सेल्सिअस आणि मुंबईत 17 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. तर काश्मीरमधून सुद्धा एक धक्कादायक बातमी समोर येते. काश्मीरमधील प्रचंड थंडी एका कुटुंबाच्या जीवावर बेतली आहे. काश्मीर खोऱ्यात गेल्या 40 दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे. त्यात हिमवृष्टी सुद्धा होतीये. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताच येत नाहीये. पंद्रेथान भागात एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा यामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि 3 मुलांचा समावेश आहे. हिवाळ्यात गॅस हीटर आणि कोळशावरती चालणारी उपकरणं वापरल्यामुळे कार्बन मोनोऑक्साईड तयार होतो. परिणामी गुदमरून मृत्यू होतात आणि याचाच शिकार काश्मीरमधील एक कुटुंब झालंय. 5 जणांचा गुदमरूनच मृत्यू झालाय. यानंतर पुन्हा एकदा वळूया टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. काश्मीरमध्ये आजही बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. कुलगाम, बांदीपोरा, गुलमर्गमध्ये बर्फाची चादर पसरली आहे. काश्मीरच्या अनेक भागांमध्ये हाडं गोठवणारी थंडी पाहायला मिळतेय. नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. राज्यात पुढचे 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाडा आणि मध्य उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. तर दुसरीकडे कोकण, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होणार आहे. दिल्लीतील दाट धुक्याचा परिणाम विमान सेवेवरती सुद्धा होतोय. शनिवारी दिल्लीहून येणाऱ्या आणि पुण्यातून जाणाऱ्या तब्बल 32 विमानांना उशीर झाला. तर रविवारी सुद्धा 31 विमानांना अर्धा ते 3 तासांपर्यंत उशीर झालाय. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. नागपुरात पारा पुन्हा 8.8 अंशांवरती आला आहे. त्यामुळे गारठा कायम आहे. दिवसा ऊन तर रात्री हुडहुडी भरवणारी थंडी असं वातावरण सध्या दिसतंय. पुढील 8 दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. भंडारा जिल्ह्यात थंडीचा जोर वाढलाय. त्यामुळे पुन्हा शेकोट्या पेटू लागल्यात. 4 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्यानं स्वेटर, मफलरची मागणी वाढली आहे. शनिवारी जिल्ह्याचं किमान तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. पालघरमध्ये पहाटे 4:30च्या सुमारास 2 सलग भूकंपाचे धक्के जाणवलेत. 3.7 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता होती. पालघरच्या बोर्डी, दापचरी आणि तलासरी भागात भूकंप झाला. सतत बसणाऱ्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
ओयोमध्ये आता अविवाहित जोडप्यांना नो एंट्री आहे. आतापर्यंत प्रेमीयुगुलांना ओयोमध्ये पटकन रूम बुक करता येत होती, मात्र आता यावरती बंदी घालण्यात आली आहे. आता रूम बुकिंगसाठी जोडप्यांना लग्नाचा पुरावा द्यावा लागणार आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरातून हे नवे नियम पहिल्यांदाच लागू केले गेले. भिवंडीमध्ये एका प्रेक्षकानं फलंदाजावरती 500च्या नोटांचा पाऊस पाडल्याची घटना घडली आहे. कल्याण भिवंडी मार्गावरील कोणगाव मधल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती ही घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. फिदा है पवन केने की बल्लेबाजी पर. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गजानन पाटील यांची नियुक्ती झाली आहे. गजानन पाटील यांनी गेली काही वर्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांचे उपसचिव आणि सचिव म्हणून काम केलंय. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणं पोलीस निरीक्षक गणेश मुंढे यांना भोवलंय. मुंढेंची पुणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. एका व्हॉट्सअप ग्रुपवरती एपीआय गणेश मुंढेंचं लोकसभा सदस्याविषयी अशोभनीय विधान व्हायरल झालं होतं. कुंभमेळ्यासाठी विशेष ट्रेन पुण्यातून सोडण्यात येणार आहेत. 15 जानेवारीला रात्री 10 वाजता ही गाडी सुटणार आहे. पुणे, वाराणसी, प्रयागराज, अयोध्या आणि पुन्हा पुणे असा मार्ग निश्चित करण्यात आलाय. प्रयागराजमध्ये येत्या 13 जानेवारीला पौष पौर्णिमा स्नान कुंभमेळ्याला प्रारंभ होणार आहे. या कुंभमेळ्यात 40 कोटी भाविक सहभागी होणार असून त्यांच्यासाठी 3000 रेल्वे आणि 2 चार्टर्ड विमानांची सोय करण्यात आली आहे. प्रयागराज इथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी साधू आणि महंत प्रयागराजमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. आसामच्या कामाख्या पीठातून 57 वर्षीय गंगापुरी महाराज यांची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 3 फूट 8 इंच उंची असलेल्या या महाराजांना छोटू बाबा असंही म्हणतात. गेल्या 32 वर्षांपासून त्यांनी अंघोळच केली नसल्याचा दावा केला जातोय. वाशिमच्या वनोजा इथे सुनीता जाधव यांच्या घराला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत 3 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 6 शेळ्या गंभीर जखमी झाल्यात आणि या दुर्दैवी घटनेत जाधव कुटुंबाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ठाण्यातील बाळकुंभ परिसरात एका इमारतीला आग लागली होती. छाबाया पार्कमधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती ही आग लागली होती. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. पुण्याच्या भोरमधील दुर्गम कोंढरी गावात गेल्या आठवडाभरापासून वानरांच्या टोळीनं धुडगूस घातलाय. वानरांच्या उड्यांमुळे घराची कौलं फुटणं, नागरिकांच्या घरातून वस्तू पळवणं यासह शेतांचंही प्रचंड नुकसान वानर करतायत. वन विभागानं वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी भयभीत नागरिक करतायत. आणि आता मराठवाड्यातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागातून 7% पाणी कमी देण्याची शिफारस झाल्यानंतर मराठवाड्यातून तीव्र संताप व्यक्त होतोय. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावरती महायुती सरकारनं दरोडा टाकलाय. पाणी कपातीची शिफारस करताना मराठवाड्याच्या गरजेचा विचार का केला गेला नाही असा सवालच राजेश टोपे यांनी उपस्थित केलाय. या प्रश्नावरती जन आंदोलन उभं करणार असल्याचंही ते म्हणाले. तर नेत्यांना पळता भुई थोडी होईल असा इशाराही टोपेंनी दिलाय. 7% जो कपात करण्याचा निर्णय मेरी म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी जी संस्था आहे त्या संस्थाच्या महासंचालकांनी घेतलेला आहे. तो अत्यंत मराठवाड्यावर अन्यायकारक असा निर्णय आहे. गरज पडल्यास लढा उभारावा, परंतु आपल्या हक्काचं पाणी सोडता कामा नये अशी माझी मराठवाड्याच्या जनतेला या निमित्ताने विनंती आहे आणि शासनाला सुद्धा त्याच दृष्टिकोनातूनची सूचना आहे. यानंतर आता 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवं संकट उभं ठाकलंय. परंडा भूम तालुक्यात हरभरा पिकावरती घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. यामुळे फुलोरा अवस्थेत पिकाचं मोठं नुकसान होतंय. वेळीच शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्यात याव्या असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे. सांगलीच्या भाजीपाला मार्केटमध्ये लसूण दरात वाढ कायम आहे.
3 ते 4 महिन्यांपासून लसणाची 350 रुपये किलोनं खरेदी होतीये. थंडीचा हंगाम सुरू झाल्यानं भाज्यांचे दर वाढले आहेत. सांगलीच्या भाजीपाला मार्केटमध्ये काकडी, गवारी, वाटाणा, कांद्याची पात, गाजर आणि हरभरा या भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे दर तेजीत आहेत. तर पालेभाज्यांचे दर मात्र कमी झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळतोय. जालन्यातील अंबड तालुक्यात मोसंबीच्या बहराला वातावरणाचा फटका बसतोय. जिल्ह्यात कधी ढगाळ तर कधी दमट आणि कधी अचानक कडाक्याची थंडी पडतीये. त्यामुळे मोसंबीच्या फळांना बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होतोय. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्यानं आलं, टोमॅटो, फ्लॉवर, मटार आणि कोबीच्या भावातही घसरण झाली आहे. काकडी आणि कारल्याच्या भावात मात्र वाढच आहे. घाऊक बाजारपेठेत गेल्या 3 दिवसांत 10,500 कांदा पोत्याची आवक झाल्यानं कांद्याचे भाव उतरलेत. गेल्या महिन्यात 100 रुपये प्रति किलो कांद्याचा भाव झाल्यामुळे हवालदिल झालेल्या ग्राहक वर्गाला आता दिलासा मिळालाय. जळगावात केळी दरात सातत्यानं घसरण सुरूच आहे. केळीचे दर 1,700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. मात्र सध्या कमाल दर 1,500 रुपये प्रति क्विंटल असे आहेत. निर्यात क्षम केळीला हा दर मिळतोय. नव्या तुरीची देशातील काही बाजारात आवक सुरू झाली आहे. बाजारात सध्या तुरीला 7,500 ते 8,000 रुपयांचा भाव मिळतोय. तुरीला उठाव चांगला आहे, तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे. पुढील काही आठवड्यानंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. आणि आता एक धक्कादायक बातमी आहे त्र्यंबकेश्वरमधून. मंदिर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्यानं 10 जणांना चावा घेतलाय. मंदिराच्या दर्शन रांगेत काल संध्याकाळी ही घटना घडली. यामध्ये 5 मुलांचा समावेश आहे. जखमींवरती त्र्यंबकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आलेत. जखमींमध्ये नाशिक, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि इतर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांचाही समावेश आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीच आता स्थानिक करतायत. पुन्हा एकदा वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक इथे बिबट्यासोबत आता तरसाचीही दहशत पसरली आहे. शेळ्यांच्या गोठ्यात शिरून तरसानं 4 शेळ्यांचा फडशा पाडलाय, तर 4 शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. वन विभागानं तरसाचा बंदोबस्त करून तातडीनं पंचनामे करून आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता मेंढपाळ शेतकऱ्यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील इरई परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन झालंय. साधारणपणे 350 प्रकारचे पक्षी दिसून येत आहेत. स्थलांतरित पक्ष्यांचे 2 प्रकार आहेत. भारतातल्या भारतात स्थलांतर करणारे आणि परदेशातून भारतात हिवाळ्यात येणारे असे 2 प्रकार पाहायला मिळत आहेत. पीव्हीचा रुग्ण सापडलाय याच्याविषयी. HMPV म्हणजे ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस, म्हणजे हा सर्दी खोकल्यासारखा श्वसन संस्थेचा आजार आहे. आणि ज्या व्यक्तीला होतो तो ह्या HMPV विषाणू ज्याच्या शरीरात जातो त्याला होतो आणि त्याच्या मग पुढं नाक गळायला लागतं, त्याचा घसा दुखायला लागतो, ताप येतो आणि त्याच्या सर्दी खोकल्यातून दुसऱ्याला होत असतो तो. तर हा जो आजार आहे हा तसा फारसा घातक नाही. म्हणजे कोरोनाशी त्याचं किती आपण साम्य जोडू ठरवलं तरीसुद्धा कोरोना जसा श्वसन संस्थेचा आजार आहे तसाच हा आजार आहे, परंतु याच्यामध्ये मृत्यूदर फारसा नाही. हा वेगाने जरी पसरत असला तरी याच्यामुळं श्वसन संस्थेमध्ये न्यूमोनिया होणं किंवा हे प्रकार खूप उशिरा होतात. आणि विशेषतः 5 वर्षापेक्षा खालील मुलांना आणि 65 वर्षापेक्षा मोठ्या व्यक्तींना, ज्येष्ठ नागरिकांना याचा धोका असतो. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, म्हणजे ज्यांना HIV आहे किंवा कर्करोगाचे उपचार झालेले आहेत किंवा ज्यांना मधुमेह किंवा हे अनियंत्रित आहेत, अशा व्यक्तींमध्ये हा आजार थोडासा गंभीर रूप धारण करू शकतो. याच्यामध्ये श्वास लागणं हा प्रकार काही दिवसानंतर होतो, परंतु याचे बहुसंख्य रुग्ण हे साधारणतः 5 ते 10 दिवसात पूर्ण बरे होतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा काही नवीन आजार नाही आहे. कोरोना ज्या वेळेला 2020मध्ये जाहीर झाला
त्यावेळेला त्या विषाणूबद्दल कुणालाच माहीत नव्हतं. तुम्हाला आठवत असेल तर त्याचं नाव नॉव्हेल करोना व्हायरस म्हणजे नवीन उदयाला आलेला विषाणू. पण हा जो विषाणू आहे हा 2001 पासून हा वैद्यकीय शास्त्राला माहिती आहे. तो आयसोलेट केलेला आहे, त्याचं अभ्यासही झालेला आहे आणि त्यामुळे यापासून घाबरण्याचं कारण नाही. याचा मृत्यूदर आणि याच्याबद्दल अनेक ठिकाणी माहिती आहे आणि 2001 पासून आत्तापर्यंत अनेक देशांमध्ये त्याच्या छोट्या मोठ्या साथी पसरलेल्या आहेत. म्हणजे चीनमध्ये तर नेहमीच पसरलेल्या आहे, जपानमध्येही त्याची साथ होती, अमेरिका, कॅनडा अशा देशात